नमस्कार मित्रांनो, तर अमृत संजीवनी ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुठे जाऊ नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, कधी आपल्याला अपचन होते, भूक कमी लागणे किंवा पोटामध्ये जळजळ, तोंडाला पाणी येणे अशा विविध प्रकारच्या आजार निर्माण होतात. त्यासाठी एक औषधी वनस्पती आहे मित्रांनो. त्या वनस्पतीबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. तर मित्रांनो, या वनस्पतीचे गोमेट असे नाव आहे. तर या वनस्पतीबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. मित्रांनो, ही एक वेल आहे. या वेलीला फळे येतात. ती फळे खायला चांगले असतात. तर चला बघूया या वनस्पतीबद्दल. तर बघू शकता मित्रांनो, ही एक लहानशी वेल आहे. तर ही वेल एक गोमेट या वेलीची आहे. मित्रांनो, या वनस्पतीचे खूप सारे असे फायदे आहेत. वा कधी आपल्या तोंडाला पाणी येणे किंवा भूक कमी लागणे यासाठी ही वनस्पती गुणकारी आहे. ही वनस्पती शेतावर कुठेही आढळते आणि यापासून आपण औषध तयार करू शकतो. या वेलीला तोंडलीसारखी फळे येतात. ती खायला रुचकर असतात आणि ते भूकवर्धक असतात. तर मित्रांनो, या वनस्पतींच्या मुळाचा वापर होत असतो. तर तो वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. तर सर्वप्रथम या वेलीचे मूळ खोदून काढायचे आहे. आता हे खूप खोलवर असल्यामुळे मी तुम्हाला ते खोदून दाखवू शकत नाही, परंतु ते तुम्ही करू शकता. तर या वेलीचे मूळ खोदून काढायचे आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवायचे आहे. नंतर ते धुल्यावर त्याचा लहान बारीक असा काप घ्यायचा आहे. स्वच्छ बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं साखर टाकावी, थोडीशी मिरी पावडर व दालचिनी टाकून खलबत्त्यामध्ये कुटून घ्यावे. हे सकाळी उपाशापोटी घ्यायचे आहे. तुम्हाला लवकरच फरक जाणवेल. दिवसातून 2 ते 3 वेळा हे आहे. तर मित्रांनो, जेव्हा आपल्याला फरक जाणवल्यास तेव्हा याचा वापर कमी करावा. तर या वनस्पतीचे मूळ भूकवर्धक आणि शक्तिवर्धक आहे मित्रांनो. आपल्या रक्तातील पेशी कमी झाल्या असतील त्याच्यावरही हे काम करत असते. पोटातील जळजळ कमी करते. आपल्या लघवीत फरक जाणवतो. लघवी स्वच्छ होते. अशा या वनस्पतीचे विविध फायदे आहेत. तर मित्रांनो, ही वनस्पती तुम्हाला कुठेही आढळून येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.